स्वागत करतो। मागच्या अनेक दिवसापासून आम्ही अनेक प्रकरण बाहेर काढत आहे। आज जे आहे ते जे सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये जे ड्रामा सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर बदललेलं आहे। आज ज्याच्या बाबतीत मी बोलत आहे ते वेगळं कॅरेक्टर आहे, पण काम तसंच आहे। म्हणजे बेमानीच्या लूटच्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अलायन्स करून कशा प्रकारे पैशाची लूट होत आहे याच्या बाबतीत हे प्रकरण आहे। हे प्रकरण आहे आमचे खासदार आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात। आपल्याला माहीत असेल की आपण काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी 3 एकर जागा घेतलेली आहे, 150 कोटी रुपयाची जागा आहे, नवाबाची जागा आहे करते। पण याचा सगळा डॉक्युमेंट्स सखोलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहे। हे 2 डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी 150 कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने त्यांनी 8.5 एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे 2 प्रकरण कसा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत। आता याला सांगायचे असेल तर मी सगळे डॉक्युमेंट जे महत्त्वाचे आहेत ते आपल्यालाही देणार आहे आणि याच्यातून स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे। दोन्ही जे प्रॉपर्टीज आहेत त्याचे मिळकतीचे मूळ मालक जे आहे ते साधारणतः हैदराबादचे आहे। या जे एरिया आहे त्याला बागशेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक 3ची हे जे लँड आहे 8.5 एकर लँड। आता जे प्रकरण बाहेर आलं होतं ते होतं 1.5 लाख स्क्वेअर फीटचा, जे आपण दाखवले होते की कशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। हे माझ्या समोरचे जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळजवळ 6 एकरचा लँड। पहिला जे लँड होता ते 2.5 एकरचा होता आणि हे जवळजवळ 6 एकरचा लँड आहे। तर दोघं मिळून अगर हे केलं तर 8.5 एकरचा लँड आहे आणि स्क्वेअर फीटमध्ये सांगायचं असेल तर ते होतं 4,33,325 स्क्वेअर फीट, 4,33,325 स्क्वेअर फीट। आता किती म्हणजे इतकं सोयीने त्यांनी इतकं कॅज्युअली त्यांनी हे सगळं आपल्या नावावर कशा करून घेतले, ॲप्लिकेशन कधी केलं आणि त्याच्यानंतर फेरफार कधी झाला आणि त्या PR कार्डमध्ये कशा करण्यात आलेला आहे या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहे। आता त्या एरियाचा रेडी रेकनर रेट जे आहे ते जर सरकारी रेट जे आहे ते आहे 36,190 रुपये पर स्क्वेअर मीटर, 36,190 रुपये। तसं आपण जमिनीचा एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी रेकनर प्रमाणे आपण मोजली तर ते होतं 87 कोटीचा हे येतो आणि 36 कोटीचं हे आता बेरीज करून घेतलं तर ते 86 आणि 120 कोटी रुपयाचा जवळ प्रॉपर्टी सरकारी रेट प्रमाणे। आता सरकारी रेट कशा आहे 3,500-4 हजार रुपयेमध्ये शहरातल्या छोट्या मोठ्या जे विकसित एरिया नाही आहे तिथे इतकं रेट नाही आहे ज्या रेटने त्यांनी हे जागा आपल्या नावावर करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग हे आहे की लिहून देणारा जे आहे ते म्हणतं की आम्ही नवाबाचे संबंधित आहे तर ते मीर महमूद अली खान, बशारत अली खान, बोगस माणूस ज्याचं काही देणं घेणं नाही आहे। आणि लिहून घेणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख, वय 38 वर्ष, व्यवसाय व्यापार, राहणाऱ्या हुसैन नगर औरंगाबाद।
हे कोण महाशय आहे जावेद हे सगळ्यांना माहीत आहे, आपण हे दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचं ते ड्रायव्हर आहे, खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे दोन्ही. आता हे फक्त हिबानामाच्या आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे. आता हिबानामा हे जे एमआरपीच्या खाली आपण जातो ते ब्लू शेड जे लावलेले आहे हा त्याच्या शेजारी ते टोटल जे आहे ते 8.5 एकरची लँड आहे. आणि त्यांनी पहिली जी लँड आहे आता म्हणजे आपण कितीही डॉक्युमेंट दिल्यानंतर हे 500 रुपयाचा बॉन्ड आहे. 500 रुपयाचा बॉन्ड याला आपण हिबानामा त्यांनी जे करून घेतलं की नवाब साहेबांनी त्यांना दिलेले आहे. हे दोघं प्रॉपर्टीजचा हिबानामा त्यांनी अशा 500 रुपयाच्या डॉक्युमेंटवर करून घेतलेला आहे. आता हे डॉक्युमेंट करताना त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी असं दाखवलेले आहे की हिबानामामध्ये 6 वारसदार आहेत, त्यांची संमती आहे आणि त्यांनी दोन्ही हिबानामामध्ये संमती देणारे 6 वारसदार हे सेम टू सेम आहे, त्यांचे फोटो लावण्यात आलेला आहे. आता या ड्रायव्हरसाठी हे जे हिबानामा घेतलेला आहे हिबानामा घेतला कोणी तर आमदार साहेब जे आहे त्यांचे खूप जवळचे एक कार्यकर्ता आहेत, त्यांचं सगळं हे जे काम जे बघतात. हे जे 500 रुपयाचा बॉन्ड घेणारे कोण आहे तर रवींद्र बाळासाहेब तोगे. कोणालाही विचारा हे तोगे कोण आहे तर आपल्याला कळेल की आमदार साहेबांच्या सोबत पहिला मध्येही त्यांनी घेतलं आणि दुसरा करताना त्यांनीही घेतलं. आणि दुसरं जे नाव आहे हिबानामा साक्षीदार म्हणून, तर हिबानामा साक्षीदार नितीन शेषराव एरंडे, हे पैठणचा राहणारा माणूस नितीन शेषराव एरंडे. आता दोन्ही हिबानामामध्ये साक्षीदार हेच आहेत. विशेष म्हणजे ते मुस्लिम धर्मीय नसून इतर धर्माचे आहेत. हिबानामा करताना त्यांना काय माहीत आहे हिबानामाच्या संदर्भात, त्यांचा मुस्लिम हिबानामा कायद्याशी काहीही देणं घेणं नाही, संबंध नाही, तरी सुद्धा दोघी हिबानामा कागदपत्रात हे साक्षीदार आहेत. आणि कोणालाही विचारा तुम्ही की हे दोन लोक कोण आहेत तर आपल्याला कळेल. आणि हिबानामा 500 रुपयाचा केल्यानंतर त्यांनी काही रजिस्टर केली नाही, ते हिबानामा त्यांनी नोटरी केली. दोघी हिबानामा जे आहे ते नोटरी केलेली आहे त्यांनी. आणि जे नोटरी करणारे जे माणूस आहे तेही सेम आहे. स्टॅम्प पेपर खरेदी करणारे मी तुम्हाला सांगितलं, स्टॅम्प पेपर खरेदी तेही रवींद्र बाळासाहेब तोगे. आता एक प्रॉपर्टी जी रजिस्टर करण्यात आली, पहिली प्रॉपर्टी जी आहे जी रजिस्टर करण्यात आलेली आहे ती 2023 ला करण्यात आली. 2.5 एकर बरोबर ना. 2.5 एकर 2023 मध्ये रजिस्टर करण्यात आलेली आहे. एक पण सांगतो हिबानामा रजिस्टर्डच नाही झालं ना. डायरेक्ट त्यांनी ते 500 रुपयाचा बॉन्ड सिटी सर्वे ऑफिसमध्ये आणून दिलं आणि सिटी सर्वे ऑफिसने कशा प्रकारे ते नावावर करून दिलेलं आहे. हिबानामाच्या आधारे त्यांनी नाव हस्तांतरित केले का? हो, कशा हस्तांतरित केले खूप इंटरेस्टिंग आहे. नोंदणीकृत कसं केलं? आता 8/5/2023 ला अधिकार अभिलेख PR कार्ड नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी केलेला अर्ज. एक अर्ज कधी केला त्यांनी ते 8/5/2023 ला. आणि हे कोणती लँड आहे 23 ला जे केले होते ते 6 एकरची जे लँड आहे ते 23 ला त्यांनी करून घेतली होती.
बाहेर जे प्रकरण आलेलं आहे तर दुसरं प्रकरण आहे 2.5 एकरचं. ते कधी झालं तर ते झालं 26 जून 2024ला. म्हणजे जूनमध्ये खासदारकीच्या निवडणूक झाल्यानंतर तुरंत मला असं वाटतं की सर्वप्रथम जे काम करण्यात आलेलं आहे शहराच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार झाल्यानंतर तर ते तर हे 500 रुपयाचा बॉन्ड त्यांनी सिटी सर्वे ऑफिसमध्ये दिलं. त्याच्यानंतर एक 9 नंबरची एक नोटीस काढण्यात येते, नमुना नंबर 9ची. याची कालावधी असते 15 दिवसाची. आता जेव्हा ते 15 दिवस संपले तर ते नोटीस किती वाजता काढण्यात आली आणि कुठून काढण्यात आली हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. कारण जे 2024चं जे प्रकरण आहे ते सिटी सर्वे ऑफिसने नोटीस किती वाजता काढली तर 10:55 रात्री 10:55 हे नोटीस रात्री PM ला या नोटमध्ये त्याचा टाइम येतो की नोटीस किती वाजता लोड करण्यात आली आणि 4 सेकंदामध्ये ती नोटीस डाउनलोड करण्यात आली. म्हणजे डाउनलोड कोणी केली तर ते जावेद जे आहे, जावेद जे ड्रायव्हर आहे. आता हे जे नोटीस त्यांनी केलेली आहे, लोड केलेली आहे, ते सिटी सर्वे ऑफिसचे एक अनिल गणपतराव रुपेकर नावाचे हे सर्वेयर असते. मला असं वाटतं अनिल गणपतराव रुपेकरचा मेंटेनन्स सर्वेयर हे रात्री जवळजवळ 11 वाजता त्यांनी हे नोटीस अपलोड केली आणि 4 सेकंदामध्ये ते नोटीस अपलोड होताच डाउनलोड जे आहे ते आपले. आता बहुतेक ते पैठणमध्ये बसले असतील किंवा मंत्री साहेबांच्या घरामध्ये बसले असतील, नाहीतर इतकं लवकर त्यांनी अपलोड केलं आणि साहेबांनी डाउनलोड केलं. बहुतेक हे होऊ शकतं की रात्री ते त्यांच्या घरी गेलं असेल, ते त्यांच्याकडे सगळं कीज आहे. हे जे रोपेकर ते त्यांचं नाव मी घेतलेलं आहे, त्यांच्या सोबत ते बसले असेल की मी अपलोड केलं, आता हे डाउनलोड ही आता आपण करतो. ते अपलोडचा टाइम आणि डाउनलोडचा टाइम हे दोघंही टाइमच्या डॉक्युमेंटमध्ये येतं. म्हणजे असं नाही आहे की काही आपण आपल्या मर्जीतला हे म्हणतो. हे 4 सेकंदामध्ये हे सगळं अपलोडचा टाइम पण येतं आणि डाउनलोडचा. अपलोड कोणत्या तारखेला? 28 जून 2024ला. 28 जून 2024ला. आणि डाउनलोड किती झाला तर 10:56 16 सेकंड. आणि दुसरा जे प्रकरण आहे तसंच आहे. दोघं मध्ये असंच आहे. नाही, आता तुम्ही जे म्हणले 26 जून 2024चं जे प्रकरण आहे ते थोडासा स्पष्ट करून द्या. 2024चं जे प्रकरण आहे ते 6 एकरचं आहे. आता मी जे सांगितलेले आहे 10:55 हे जे नोटीस अपलोड करण्यात आली होती ती आहे 2024च्या. मतलब 6 एकरची 6 एकरची जागेचा हे लँड आहे. आणि दुसरं जे प्रकरण आहे जे त्यांनी 2023 मध्ये त्यांनी ते करून घेतलं होतं, ते अपलोड कधी झालं होतं? 25 मे 2023ला. 2023ला किती वाजता हे अपलोड केलं त्यांनी? संध्याकाळी 6:42:15 म्हणजे 6:42 आणि 15 सेकंडला हे अपलोड करण्यात आली. आणि ड्रायव्हर साहेबने जावेद रसूल शेख यांनी नमुना नंबर 9ची नोटीस डाउनलोड केली त्याच दिवशी 6:42:19 म्हणजे काही 1 मिनिटही
42 मिनिट्स ते 15 सेकंड होते आणि हे 19 सेकंड मध्ये त्यांनी हे डाउनलोड केले. म्हणजे ते एकत्र बसले की मी आता अपलोड करतो आणि हे डाउनलोड करतो. ओके, तर तसं हे प्रकार आहे. सर नमुना नंबर 9 एक्झॅक्ट काय असतो? नमुना नंबर हे असतं की जेव्हा आपल्याला कोणती प्रॉपर्टी फेरफार करायची आहे, त्याचं नाव PR कार्ड मध्ये टाकायचे आहे, तर नियम हे सांगतो की आपल्याला जेव्हा आपल्याला अर्ज मिळतं, त्या अर्ज मिळाल्यानंतर आपल्याला एक नोटीस सिटी सर्वे ऑफिस हे नोटीस काढतो. 15 दिवसाची कालावधी असतं की कोणी त्याचा आक्षेप घेऊ शकतं, काही ऑब्जेक्शन्स असेल तर ते घेऊ शकतं. तर त्यांनी जेव्हा हे ॲप्लिकेशन केलं, दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते नोटीस काढले, फेरफार केलं. बंद झाल्यानंतर सर्व संबंधित एकाच ठिकाणी बसून अनिल गणपतराव रुपेकर अधिकाऱ्याने PR कार्ड मध्ये जावेद रसूल शेख याच्या नावाची नोंद घेण्यासाठी नमुना नंबर 9 ची नोटीस रात्रीच्या वेळी काढली. PR कार्ड मध्ये नोंद घेण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांनी नोटीस काढली. रुपेकर यांनी पहिल्या प्रकरणात 25 मार्च 2023 रोजी सायंकाळी, हे सगळं आपल्याला देतो, सायंकाळी 6:42 आणि 15 सेकंदावर नमुना नंबर 9 ची नोटीस काढली. त्यानंतर लगेच फक्त 4 सेकंदाच्या फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली. तर दुसऱ्या प्रकरणात दिनांक 28 जून 2024 रोजी रात्री 10:55 आणि 44 सेकंदावर नमुना नंबर 9 ची नोटीस काढली. त्यानंतर लगेच फक्त 32 सेकंदात फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली. हे कसं शक्य होईल ते त्यांनी उत्तर द्यावे. खूप स्नेही आहे, म्हणजे सगळ्यांना असं ड्रायव्हर पाहिजे. मला तर माझ्या ड्रायव्हरला नोकरी सोडली. आता त्यांचं प्लॅनिंग कशी होती की असं नाही आहे की त्यांनी की पहिले 5 एकर करून घेतली, मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की अजून आपल्याकडे लँड आहे, ते पण आपल्या नावाने करून घेऊ करते. त्यांनी जेव्हा बॉन्ड घेतलं, हे महाशयांनी जे बॉन्ड घेतलं, ते बॉन्ड एकाच दिवशी दोघं बॉन्ड घेतलं होतं. एकाच माणसाकडून दोघं बॉन्ड घेतलं, त्याचा नंबर एक्झॅक्टली सेम आहे. त्यांचा फेरफार जे झालेला आहे ते त्यांचा फेरफारच्या डेट्स पण दिलेले आहेत. त्या डेट्सवर मी जास्त जात नाही. ते आपल्याला डेट्स सगळं मी आपल्याला कॅल्क्युलेटेड चार्ट तयार करून दिलेला आहे. आता नगर भूमापन अधिकारी सिटी सर्वे ऑफिसर यांनी सुद्धा शासकीय शुल्क बुडवून 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर तयार केलेला अनोंदणीकृत हिबानामा आधारे दोन्ही PR कार्ड मध्ये जावेद रसूल शेख यांच्या नावाची नोंद घेतली, जे की शासकीय नियमानुसार कोणत्याही नियमामध्ये हे बसत नाही. 500 रुपयाचे स्टॅम्प जे त्यांनी घेतले, कोणत्या तारखेला घेतले होते? दोघं स्टॅम्प जे 23 मध्ये त्यांनी केलं 6 एकरचा आणि 24 मध्ये केले 2.5 एकरचा. त्यांनी दोघं स्टॅम्प्स एकाच वेळी हे तोगे साहेबांनी घेतले होते. ते दिवस होता 6 फेब्रुवारी 2023 ला. 2 स्टॅम्प 500 रुपयाचे त्यांनी घेतले. अच्छा, हिबानामा जे नोटरी करण्यात आली, दोघं डॉक्युमेंटची, 6 एकरची आणि 2.5 एकरची हिबानामाची जे नोटरी करण्यात आली, एका माणसाकडे जाऊन त्याने फक्त नोटरीचा स्टॅम्प घेतला, तेही एका दिवसामध्ये केली. कारण आपल्याला कशा दिसून येतं की नोटरी क्रमांक 227/2023 227/2023 चा नोटरी क्रमांक 227 एका डॉक्युमेंटसाठी आणि दुसऱ्या डॉक्युमेंटसाठी 228, म्हणजे एक के बाद दूसरा 227 और 228 2023 के अंदर इन्होंने ये नोटरी कर डाले. हिबानामा नोंदणीकृत कधी झाला त्यांचा नोटरी जे दिनांक आहे ते 9 फेब्रुवारी
2023ला, म्हणजे 500 रुपयाचा स्टॅम्प त्यांनी 6 तारखेला घेतलं. हिबानामा जे आहे त्यांनी ते जे नोंदणी केलेली आहे तर 9 तारखेला हिबानामा त्यांनी त्या डॉक्युमेंटवर 500 रुपयाच्या डॉक्युमेंटवर त्यांनी तयार केली. आता आपण व्हॅल्युएशन काढलं. नोटरी वकिलाचे नाव काय आहे, नोटरी आणि जे वकिलाने केलेली आहे. नोटरी करताना जे जे पार्टीज असतं त्यांना समोर राहायचेच असतं, मग त्यांच्या समोरच सिग्नेचर. हे जे आहे ॲडव्होकेट विनायक पंडित, दोघं डॉक्युमेंट्स आहेत. आणि डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर आपल्याला कळेल की मध्ये त्याच्यामध्ये एक फोटोच नाही आहे केलेली आहे. आता मी जसं सांगितलेलं आहे, दोघं प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन काय येतं सरकारी रेडी रेकनर रेट प्रमाणे तर येतं 123 कोटी रुपये 54,24,594 इतकं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन येते. म्हणजे आपण मी सरसकट काढलं तर मला असं वाटतं की जे रेडी रेकनर रेट ते जालना रोडवर तर देण्यात आलेलं आहे ते 3,500-4 हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट. आता आपण खूप सारे पत्रकारांचे घर कुठे आहे मला माहीत आहे. आपण काय भावाने घर घेतले आहे, कोणत्या एरियामध्ये घेतलेले आहे आणि तिथे काय रेट होतं हे आपल्यालाही माहीत आहे. जालना रोड सारख्या ठिकाणी 3,500 ते 4 हजार रुपया स्क्वेअर फीट प्रमाणे जागा या लोकांना देण्यात आलेली आहे. आता हिबानामा जे आहे त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. हे ब्लड रिलेशनमध्ये आहे का, नाही आहे. माझे जवळचे आहे, कोणीतरी आहे, असे खूप सारे नाही का नवाबांचे जवळचे लोक नाही का शहरामध्ये फिरत आहे, खूप सारे. कि नवाब हमारे ये थे, नवाब हमारे वो थे, वो नवाब से हमारा रिलेशन है करके. तो उसमें से ये मोहम्मद रसूल साहब जो है ना, जावेद साहब, तो ये जावेद साहब का भी. तर हे 500च्या आधारावर रोपेकर साहेब आणि सिटी सर्वे ऑफिसर जे आहे, कोण आहे महाशय, सिटी सर्वे ऑफिसरचे नाव महत्वाचं आहे. काय नाव आहे सिटी सर्वे ऑफिसर? समीर दानेकर. समीर दानेकर मी आपल्याला सांगतो. समीर दानेकर जे सिटी सर्वे ऑफिसर आहे ते इनिशियली हे सगळं करण्यासाठी नकार दिले होते, तयार नाही होते. त्यांचे वडील मला वाटतं सिल्लोडचे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, दानेकर साहेब. आता आपण शोधून काढा, मला हे माहिती मिळालेली आहे. मग हे सगळे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांचा दबाव आणून हे सगळं त्यांच्यावर, तरी सुद्धा समीर दानेकर हे करण्यास तयार नाही होते. आता याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं, सरकारने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. तर ज्या दिवशी हे PR कार्ड मध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे त्या दिवशी एका मोठ्या नेत्याचा फोन या दानेकरला आला होता आणि दानेकरला असं सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला PR कार्ड पाहिजे या जागेचा. कुणाच्या नावावर? ड्रायव्हर साहेबांच्या नावावर. कोणी केलं हे? ना आमदारांनी केलं ना खासदारांनी. त्यांचं प्रेशर तर होतं, पण एक मोठं नेत्यांनी हे फोन केलं. मी जे माहिती घेतली, आता मी दानेकरचा फोन चेक करू शकत नाही की ज्या दिवशी त्यांनी हे PR कार्ड रात्री तयार केलं त्या दिवशी दुपारी त्यांना कुणाचा फोन आला होता ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपोआप आपल्याला कळेल. आणि हे आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी त्या ज्या मंत्रीकडून फोन लावायला भाग पाडले त्यांना 1 एकर जागा मिळणार होती मराठवाड्यातले याच्या मुंबईचे. आता काय आहे की मला नाव माहीत आहे पण माझ्याकडे पुरावे नाही आहे. 13 केसेस झालेले आहे, 14 मला नको पाहिजे. इथले आहेत का मुंबईचे नेते? मला काय सांगायचे आहे की सरकारने, मी नाव घेतो ना, दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं. दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं तर ज्या दिवशी PR कार्ड तयार करण्यात आला त्या दिवशी दुपारी कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता की आज रात्रीपर्यंत मला हे PR कार्ड त्या ड्रायव्हरच्या नावाने पाहिजे. बघा ड्रायव्हरची किती काळजी आहे सगळं ते. आणि त्या दिवशी ते करण्यात आलं. आता इन्क्वायरी झाली तर नक्की तुम्हाला हे कळेल की 1 एकर त्यांना मिळणार होतो याच्यातून
तर त्यांनी हे सगळं केलं। आता हे टोटल जे जागा आहे याच्यापैकी पूर्ण जागा त्यांनी हिबानामा करून दिलं नाही, त्याच्यामध्ये 66,000 स्क्वेअर फीट जागा जे आहे ते त्यांनी हिबानामामध्ये टाकली नाही। म्हणजे लँड सगळं जावेद साहेबांच्या नावावर करून घेतले, पण हिबानामा करताना त्यांनी 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते जागा 1 एकर त्या मंत्री साहेबांना जाणार होती आणि अर्धा एकर ज्या काही गुंड लोकांनी हे सगळं एका रात्री जाऊन तिथे ताबा घेतलं होतं त्या लोकांना, आणि तिथे जे बसलेला एक माणूस आहे त्यांना त्या अर्धा एकर मध्ये काही प्लॉट्स देणार होते, म्हणून ते 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते सोडण्यात आलेली आहे। आता हिबानामा ब्लड रिलेशन नाही आहे, तर कोणताही तुमचा चपरासी जे आहे सिटी सर्वे ऑफिसचा, रजिस्ट्री ऑफिसचा, तेही सांगू शकेल की नाही फक्त एक 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपण हे PR कार्डवर टाकू शकत नाही, ते रजिस्टर व्हायला पाहिजे। आणि रजिस्टर किती, तर 6%, 6% ऑफ द रेडी रेकनर रेट, 6% जे आहे रेडी रेकनर रेटच्या प्रमाणे, तर 6 जे गव्हर्नमेंटचा लॉस झालेला आहे फक्त 5 एकर मध्ये काही रजिस्ट्री नाही, काही नाही, त्यांनी जे PR कार्डवर चढवलेलं आहे ते सरकारला कितीचा नुकसान झालेलं आहे, तर 6,18,31,227 रुपये सरकारला मिळायला पाहिजे होते। कशासाठी, तर मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी हे भरणं बंधनकारक नियमामध्ये आहे। पण काय आहे की आपले जवळचे मुख्यमंत्री आपले आहे, एकनाथ शिंदे साहेब आपले आहे, अजितदादा दादाईचे आहे, तर कोणी आपल्याला विचारणार आहे? तर हे बिचारे दानेकर आणि रोपेकर आणि हे कोण कोण लोक आहे, पंडित साहेब, हे सगळं त्यांच्या संगणमताने बिचारे घाबरलेले असेल, त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रेशर येत होता हे सगळं बघून 6,18,00,000 रुपयाचा सरकारला नुकसान झालेला आहे। त्याचा आम्ही सगळं हे काढलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळं। आता माझी मागणी हे आहे, हे तुरंत हे जे PR कार्ड आहे ते रद्द करण्यात यावे, आणि पोलीस आज जे नाटक करत आहे की नाही, काय नाव आहे ड्रायव्हरचं नाव, जावेद भाई जे आहे ना, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम, BP वाढत चाललेला आहे, तर काही FIR घेण्याची जरूरत नाही आहे। 5 दिवस ते साहेब ते म्हटलं की नाही मी 5 दिवस मध्ये, मी 5 दिवस येऊ शकत नाही, हे सगळं स्वतः पोलिसांचाही नाटक आहे। कारण 2023 मध्ये जेव्हा आमदार साहेबांच्या काही गुंडांनी त्या जागेवर जाऊन ताबा घेतलं होतं, तर रात्री 2 वाजता तिथे हंगामा झालं होतं, तर एक DCP रात्री 2 वाजता तिथे जाऊन सगळं प्रकरण शांत केलं होतं। मग असं नाही आहे की पोलिसांना नाही माहित होतं की रात्री 2 वाजता इतके सारे कमीत कमी 150 लोक जे आमदार साहेबांनी गुंडांना पाठवले होते, त्या दिवसाचा आपल्याकडे CCTV असेल, पोलिसांना माहित होतं की रात्री काय प्रकरण झालं, कोण DCP होते, ते तिथे रात्री 2 वाजता पोहोचले होते, कारण रात्री त्यांनी सगळं लाठ्या घेऊन ते सगळं ताबा घेण्यासाठी तिथे गेले। तर हे जे पोलीस हे ते करत आहे की नाही, ते ड्रायव्हर साहेब ते आजारी आहे, याच्यामध्ये हे तुरंत याच्यावर एक उच्च स्तरीय चौकशी करण्याची आवश्यकता आहे। लिहून देणाऱ्याच्या विरोधात, लिहून घेणाऱ्याच्या विरोधात, आणि बिचारा ते ड्रायव्हरला कोणी फसवले, इतकं प्रामाणिकपणे काम कोणत्या ड्रायव्हरचा होऊ शकतं मला सांगा की 500 रुपयाचा बॉन्ड मी एक तयार करून माझ्या ड्रायव्हरला देतो की तुझ्या नावावर मी बीबी का मकबरा आणि पंचक्की केलेला आहे, तू नोटरी कर आणि ते बीबी का मकबरा आणि पंचक्की आपल्या नावावर जा करून घे, ये साहेबांना जाऊन भेट आणि हे सगळं प्रॉपर्टी तू तुझ्या नावाने करून घे।
होणार का? शक्य होणार का? म्हणजे ड्रायव्हरला कशा प्रकारे फसवण्यात आलेला आहे. कोणी फसवलं त्यांना सगळ्यांना माहीत आहे. आता माझी तर विनंती हे आहे की उगीच ते ड्रायव्हरला शिक्षा होऊ शकते. ड्रायव्हरनी ओपनमध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि सांगायचं की कशा प्रकारे काय काय त्यांचं डॉक्युमेंट्स घेऊन त्यांचं नाव आणि त्याला सिग्नेचर करता येत नाही. त्यांचं डॉक्युमेंट आपण बघितलं ना की त्या माणसाला सिग्नेचर सुद्धा करता येत नाही. तर हे सगळं लोक तर हे सगळं जे आहे ना फौजदारी गुन्हा दाखल का पोलीस करत नाही, हे एक साधासा मी प्रश्न इकडच्या पोलीस विभागाला मी प्रश्न विचारत आहे. मला माहित आहे हे सगळे नेते आपले मायबाप झालेले आहे आणि आपण आता पोलिसिंग करत नाही आहे. हे सगळं जे 2 नंबरचे धंदे करत आहे त्यांना वाचवण्यासाठी काय काय आपण त्यांना कशी मदत करत आहे हे याच्यातून स्पष्ट दिसत आहे. स्टॅम्प पेपर विक्रेता, हिबानामा तयार करणारे व नोटरी करणारे वकिलावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. बेकायदेशीररित्या तयार केलेल्या अनोंदणीकृत हिबा आधारे PR कार्डमध्ये घेतलेली नोंद तत्काळ रद्द करण्यात यावी आणि जे घोटाळा इतका मोठा आहे की फक्त या जमिनी पुरता हे नाही आहे. जे हैदराबादचे नवाबाचे खूप, आता एक प्रश्न हे आहे की यांना नवाब चालत नाही. नवाबाची जमीन खूप पाहिजे. नवाब आला की हैदराबाद निजाम नवाब त्यांच्या विरोधात, पण त्यांची जमीन, त्यांची जागीर, त्यांची प्रॉपर्टी हे आपल्या खिशामध्ये ठेवणं त्यांना खूप चांगलं वाटतं. असे खूप सारे जमिनीचे प्रकरण आहे ज्यामध्ये शहराचे खूप सारे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे, बोगस डॉक्युमेंट तयार करून. आता याच्यावर तुरंत कारवाई नाही झाली तर बहुतेक दुसरे लोक जे आहेत हे पूर्ण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आपण काढलं आज मार्केट भाव प्रमाणे तर कमीत कमी 500 कोटी रुपये, कृपा करून ती 150 कोटी रुपये आपण जे बोलत होतो की मंत्री साहेबांनी, हे खासदार साहेबांच्या ड्रायव्हरनी 150 कोटी नाही, 150 कोटी नाही, 8.5 कोटी रुपये, 8.5 एकर जमीन जे आहे ते त्याची मार्केट व्हॅल्यू 500 कोटी रुपया जास्त आहे, कमी नाही. 500 कोटी रुपयाचा जास्त आहे. तर याच्यावर सखोल चौकशी करण्यासाठी माझी विनंती सरकारला हे राहील की चुकी इकडची पोलीस त्यांच्याशी हात मिळवणी त्यांची झालेली आहे, कारण त्यांना सगळ्यांना माहीत सुद्धा. तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करेन की याची उच्चस्तरीय चौकशी एकदा तुम्ही CID करून घ्या किंवा हे सगळं प्रकरण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला करा, कारण 100-200 कोटीच्या प्रकरणामध्ये पण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट इन्व्हॉल्व होत आहे. आणि मग हे 500 कोटीचं प्रकरण आहे आणि तुरंत आपण फक्त त्या ड्रायव्हरच्या वाट न बघता सिटी सर्वे ऑफिसरला बोलवा. पोलीस आज फक्त थातूर मातूर स्टेटमेंट घेण्यासाठी नवाब साहेब येणार आहे, नवाब साहेब म्हटले की मी येत नाही, तब्येत आजारी आहे, त्यांचंही ब्लड प्रेशर, ते हे सगळं खोटे नवाब आहे. त्यांचं काहीही देणं घेणं नाही आहे या जमिनीचं, पण त्यांनी केलेलं आहे. तर याची उच्चस्तरीय म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का पोलीस आणि गुंडांनी मिळून ही जमीन त्या चालकाला मिळवून दिलेली आहे? बघा मी काय आहे की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलेला आहे त्याच्या काही दिवसानंतर आमदार साहेबांनी कमीत कमी 100-150 युवकांना रात्री पाठवले होते तर ताबा घेण्यासाठी. त्या दिवशी कोणत्या मंत्र्यांचा फोन आला होता की आज रात्री मला हे पाहिजे, आणि ते कोण DCP होतं की रात्री 2 वाजता. मग त्यांनी ते रेकॉर्डमध्ये लिहिलं असेल की रात्री 2 वाजता हे बागशेरगंज हे हॉटेलच्या समोर जे जागा आहे त्याच्यासाठी ताबा घेण्यासाठी 100-150 लोक आले होते. पोलिसांना लिहावं लागतं रात्रीमध्ये ते
स्वाभाविक आहे त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे त्या अधिकारी पण आले असेल आणि त्यांनी आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये हे केलं असेल, नोंद केली असेल की रात्री आम्हाला असा फोन आला होता, आम्ही गेलो आणि तिथे असं बघितलेलं आहे. तर हे सगळं जे आहे पोलिसांना माहीत आहे. असा पोलीस सांगू शकत नाही आहे की आम्हाला माहीत नाही आहे. आणि इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत FIR का रजिस्टर झाली नाही. समजा ते ड्रायव्हराला ते मारून टाकले, 500 कोटीचा हे आहे, त्यांच्या जीप घेतलं मारून टाकले, तर केस काय संपणार का? आतापर्यंत तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला बोलावले आहे, विचारपूस केलेली आहे आणि FIR का रजिस्टर होत नाही, हे सगळे डॉक्युमेंट जे आहे हे डॉक्युमेंट सगळं त्यांच्याकडे आहे, पोलिसांकडे आहे, तरी सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही आहे. हे 500 कोटी रुपयाचं जे प्रकरण आहे, या नेत्यांचे दुसरे खूप सारे प्रकरण बाहेर येऊ लागलेले आहे. जशा प्रकारचे आपले पालकमंत्र्यांचे प्रकरण येऊ लागलेले आहे, या नेत्यांचेही खूप सारे प्रकरण येऊ लागलेले आहे. आता पोलिसांनी याच्यातून इन्क्वायरी करून ते दानेकर साहेबांना बोलवा, विचारा की कोण होता ते मिनिस्टर ज्यांनी फोन केलं होतं आणि त्याला ते फक्त फोन करण्यासाठी एका दिवसामध्ये PR कार्ड तयार करण्यासाठी 1 एकर जागा मिळणार. एक टेक्निकल प्रश्न आहे की अपलोड केलं त्यानंतर त्यांनी डाउनलोड केलं, पण तरी सुद्धा ती नोटीस 15 दिवस तर तिथे राहायला हवी ना. मग ते तिथून गायब केली का? नाही, होती ना. मग या अपलोड आणि डाउनलोडचा संबंध काय असा आहे? म्हणजे 4 सेकंदात केलं, चला मांडलं, संबंध कसा? पण म्हणजे याच्यात गैरप्रकार झाला, चूक काय आहे? 10 नंतर झालं असं म्हणतात. नाही, तुम्ही सांगा ना मला, तुम्ही काय म्हणजे रात्री 11 वाजता कम्प्युटरच्या समोरच बसले होते का की असं की आता अपलोड होणार आहे आणि मी डाउनलोड करणार आहे 4 सेकंदामध्ये? रात्री 11 वाजता समजा दिवसभर तुमच्या माणसाला बसून ठेवलं की आपली नोटीस येणार आहे, ते सिटी सर्वे ऑफिस आपली नोटीस अपलोड करणार आहे, तर 5 वाजता ऑफिस संपतं, 6 वाजता समजा काम केलं असेल तर दुसरी ही नोटीस जी आहे ते संध्याकाळी 7 वाजता आणि हे जे पहिली नोटीस आहे ते संध्याकाळी रात्री 11 वाजता. मग असं कसं झालं की त्यांनी नोटीस अपलोड केली रात्री 11 वाजता आणि ड्रायव्हर साहेबांनी डाउनलोड केली 4 सेकंदामध्ये किंवा 15 सेकंदामध्ये? दुसरं असं की या 15 दिवसांचे ऑब्जेक्शन त्याच्यावर आल्या होत्या, ते त्याच्या बाबतीत काही नाही. मला तर शंका हे आहे की ती नोटीस वेबसाईटवर होती का नाही. एक्झॅक्टली, म्हणून मी विचारतो ती नोटीस वेबसाईटवर होती का नाही होती हेही सांगणं खूप कठीण आहे की त्यांनी ते 15 दिवसासाठी ते टाकली होती का नाही टाकली. आता काय आहे की याच्यामध्ये खूप टेक्निकल इश्यूज आहेत. डाउनलोड करून हटवली असावी कदाचित असं म्हणतो. ते मी सांगू शकत नाही, पण डॉक्युमेंट हे जे डॉक्युमेंट असतं ना त्याच्यावर सगळं टाइम सोबत येतं. ही परिशिष्ट दिनांक 13/6/2023 रोजी अनिल गणपतराव रुपेकर परीक्षण भूमापन औरंगाबाद यांनी या टाइमला या डेटला हे केलेली आहे. ते गव्हर्नमेंट डॉक्युमेंटच असतं, हे जातो महाराष्ट्र शासन हे सगळं. तर 500 कोटी रुपयाचा हिशोब देणारे आता माझी अपेक्षा हे आहे, जसा पालकमंत्री साहेब काही बोलत नाही आहे तर माझी अपेक्षा हे आहे की या नेत्यांनी याच्या बाबतीत खुलासा करावा आणि ते बिचारे ड्राइवरला बनी का बकरा ना बनाते हुए वो ड्राइवर्स को पुलिस ने कॉन्फिडेंस में लेके उससे पूरा पूछना कि किस किसने क्या क्या धंधे किए थे करके. थोडं 2.5 एकर जमिनीची तारीख 8 मे 2023 ला. 2.5 एकर जमिनीचा जो व्यवहार आहे ती 8 मे 2023. हे सगळं चार्ट जे आहे ना मी तुम्हाला हो एक वेळा 2.5 एकरची तारीख किती आहे? 8 मे 2023. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. 8 मे 2023 2.5 एकर. आणि 28 जून 2024 6 एकर. 6 एकर बरोबर. क्लिअर. हे सगळं 2 प्रकरण जे आहे ना त्याचं चार्टच तयार केलेलं आहे. प्रकरण 1 आणि प्रकरण 2. प्रकरण 1 मध्ये किती जागा आहे आणि प्रकरण 2 मध्ये किती जागा आहे सगळ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. ते जे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन पाठवलेलं आहे.
सर याच्यामध्ये हिबानामा जो आहे तो मूळ कळीचा प्रश्न आहे. हिबानामा या नवाबाने करून दिला तर त्याच्या जागेवर बोगस माणसं उभी होती. काय हिबानामा करण्यामागचे काय नियम असतात थोडं सांगा. हिबानामा जे आहे हिबानामा जे आहे ते ब्लड रिलेशन मध्ये एक भाऊ आपली बहिणीला गिफ्ट करू शकतं, बहीण आपल्या भावाला गिफ्ट करू शकतं, पिता आपल्या मुलाला गिफ्ट करू शकतं, काही असे ठरलेले आहे. आणि रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी समजा आपल्याला काही हिबानामा करून दिलं तर ते त्वरित ते एक्सेप्ट करणार नाही. ते म्हणतात की नाही तुम्ही ब्लड रिलेशन मध्ये नाही आहे. समजा मी एका चांगल्या कामासाठी काही कोणत्या दुसऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मी हिबानामा करून दिलं तर ते ब्लड रिलेशन नाही आहे. मग त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं. आता स्टॅम्प ड्युटी ही नाही भरली 6 कोटीचं नुकसान झालं. 6 कोटी 18 लाख रुपयेचा नुकसान. फक्त 500 रुपयाच्या आधारावर 500 कोटी रुपयाची जमीन त्याच्या बदली झाली त्यांची. आता काय आहे की हे इन्क्वायरीमध्ये ज्या कन्सर्न पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये सगळं मिळणार आपल्याला की कोणत्या तारखेला डीसीपी साहेब रात्री 2 वाजता गेले होते, पोलीसचा किती स्टाफ होतं, त्यांनी काय बघितलं, हे कंपल्सरी असतं रात्रीच्या ड्युटीमध्ये असणाऱ्या पोलिसांना. बरं बाईट एक बाईट करायची आहे मला 2 मिनिटाचा बाईट द्या की एक नेमकं थोडं सांगा की नेमकं बाईट